महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, सगळीचकडे जागा वाटप आणि उमेदवार यांच्यावरून प्रचंड घमासान सुरू आहे। मात्र हे सगळं असताना अवघं राज्य मात्र होळीच्या रंगामध्ये रंगतंय। मुंबईमध्ये वरळीत होळीच्या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकाच मंचावर पाहायला मिळाले। वरळीमध्ये विजय मित्र मंडळाच्या होलिकोत्सव कार्यक्रमात आदित्य ठाकरे पोहोचले। त्याचवेळी तिथे पोहोचलेले राहुल नार्वेकर आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली। एकमेकांशी हस्तांदोलन करत दोघांनी हलक्या फुलक्या गप्पाही मारल्या। आदित्य ठाकरेंसोबत असलेले आमदार सचिन अहिर आणि खासदार अरविंद सावंत यांच्याशीही नार्वेकर गप्पा मारताना दिसले। अध्यक्षांनी ठाकरे गटाविरोधात दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते रोज नार्वेकरांवर आगपाखड करतायत, पण आज बिगर राजकीय कार्यक्रमामध्ये आदित्य आणि राहुल नार्वेकर यांची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळाली। सर्व रहिवासी बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, आपल्या सर्वांना या होळी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो, एकविरे आई चरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या अडीअडचणी दूर होऊन आपल्या सर्वांना सुख समाधान प्राप्त हो आणि या संपूर्ण नगरी रामराज्य सिद्ध हो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम। वरळीकर जनता ही अत्यंत प्रेमळ जनता आहे आणि इकडे येणाऱ्या सर्वांचं त्यांनी अत्यंत मनापासून स्वागत करून या होलिकेचं दर्शन घ्यायची संधी दिली, त्याबद्दल समस्त वरळी कोळीवाड्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो। वरळीकरांना एक चांगली गोष्ट मिळाली, ठाकरे गटाचे पण उमेदवार इथेच होते आणि भाजपचे पण उमेदवार इथं। कसं बघता दोन्ही उमेदवार एकाच? नाही, मला वाटतं आजचा दिवस हा पक्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन साजरी करायचा दिवस आहे। या दिवशी प्रत्येकाने स्वतःहून एकमेकांबरोबर जे आपले प्रेमाचे चांगले संबंध आहेत ते अधिक घट्ट करायचे आहेत। त्यामुळे आज राजकारण सोडून होळीबद्दल बोलणं जास्त उचित राहील। एक अजून असंही बघायला मिळालं की एरवी आदित्य ठाकरे तुमच्यावर टीका करतात, पण आज स्टेजवर त्यांनी तुम्हाला हात दिलेला आहे। कसं बघता राजकारण? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।